पुण्यातील जैन बोर्डिंग आर्थिक व्यवहारानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीलाही पुण्यातील 1800 कोटींची जमीन केवळ 300 कोटींमध्ये विकल्याची माहिती समोर आली आहे। या जमीन व्यवहारात गैरप्रकार झाले असून केवळ 500 रुपयांच्या स्टॅम्प ड्युटीवर हा व्यवहार झाल्याचं प्रथमदर्शनी तरी दिसून येत आहे। विरोधकांनी या प्रकरणी रान उठवल्यानंतर आता सरकारनं कारवाईला सुरुवात केली असून पुण्यातील संबंधित जागा प्रकरणी तहसीलदारांचं तडकाफडकी निलंबन करण्यात आलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे आदेश दिल्यानं राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। पार्थ पवारांना 1800 कोटींची जमीन 300 कोटी रुपयात विकल्याचं प्रकरण उजेडात आलंय। विशेष म्हणजे या व्यवहारात स्टॅम्प ड्युटी ही 500 फक्त आकारण्यात आल्याचं दिसून आल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। तसंच व्यवहारात अनियमितता झाली असेल तर ते चुकीचं आहे, कुठेही नियमाविरुद्ध काही झालं असेल तर कारवाई झालीच पाहिजे या मताचे आम्ही आहोत, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। मुख्यमंत्र्यांनी दुपारी 12 वाजता कारवाईचे संकेत दिल्यानंतर आता 2 तासाच्या आतच या प्रकरणी तहसीलदाराचं निलंबन करण्यात आलं।